यस, बहुत सारे सीट एसेसरीज़ के शॉप्स हैं, बराबर। बट वाई साई सीट एसेसरीज़, क्योंकि यहाँ पे जो सीट और कस्टमर सेटिस्फेक्शन है हाँ। वो एक अलग लेवल पे है। और नॉट ओनली वन टाइम परचेसिंग, लेकिन Right. आपको सीट कस्टमाइज़ करवाने के बाद भी मूविंग फॉरवर्ड अगर कुछ प्रॉब्लम आता है या हाँ। कुछ आपको और अल्ट्रेशन करवाना है, हाँ हाँ। सो साई सीट इज़ ऑलवेज वेलकम टू यू। एंड वैल्यू फॉर मनी है हम वैल्यू फॉर मनी इतना कम कॉस्ट या इतना रीजनेबल कॉस्ट आई वुड से हाँ। आपको हार्डली आप ढूंढ पाओगे कहीं स्पेसिफिकली इन पुणे, मुश्किल है। राईट। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दुचाकी स्टोरीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओची मी देखील खूप दिवसांपासून वाट पाहत होतो, पण तसा क्वालिटी वेळ आपल्याला भेटत नव्हता. सो आज तो शेवटी दिवस आलेला आहे. आपण आपल्या एक्सपल्सवरती आपल्या रॅप्टरचं जे काही सीट आहे की नाही ते सीट मॉडिफिकेशन करण्यासाठी आलेलो आहे. पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये साई सीट्स कवर म्हणून आहे. सो आपण तिकडे आत्ता आलेलो आहे. तुम्ही बघाल आपली एक्सपल्स इथं आता उभी आहे. त्याचं जे स्टॉकचं एक्सपल्सचं जे सीट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे कोणी एक्सपल्स वापरत असेल की ते तेवढं कम्फर्टेबल नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही लाँग टुरिंग करता, लाँग रूटला जाता, त्यावेळेस आहे की नाही ते तितकं तुम्हाला कम्फर्टेबल नाही होत आणि पिलियनला देखील आहे की नाही तितकंच ते काय म्हणू शकतो अनकम्फर्टेबल होतं. सो त्याचमुळं आज आपण हा डिसिजन घेतला होता की आपल्याला सीट कवर बनवायचं होतं. सो पुण्यातल्या ह्या साई सीट्स कवरला आपण आता आलेलो आहे, ज्या ठिकाणी की तुम्हाला हवं तसं काय म्हणू शकतो मॉडिफिकेशन करून सीट मिळतं. सो तेच आज आपण आता त्यांना आपली जी रिक्वायरमेंट सांगितली आहे लाँग रूटसाठी किंवा टुरिंगसाठी जे काही तुम्हाला सीट बनवून मिळतं की नाही, म्हणजे त्याचं ब्रॉडनेस वाढवायचं आहे आपल्याला, त्यानंतर पाठीमागं आपल्याला रेस्ट पाहिजे आणि पिलियनला देखील तितकंच आहे की नाही ते कम्फर्टेबल असायला पाहिजे. सो ह्या आपल्या रिक्वायरमेंट आहेत. लेट्स सी, आता आपण सीट दिलेलं आहे, बघूया ते आता कसं बनवत आहे. सो तुम्ही इथं बघाल हे आता आपलं आहे की नाही स्टॉक सीट आहे. याच्यावरचं त्यांनी आहे की नाही ते कवर काढून घेतलेलं आहे. एकंदरीत तुम्ही बघाल हे जे काही मार्क आलेला आहे तो कशामुळं आलेला आहे, आपलं जे सीट आहे म्हणजे स्टॉक जे सीट येतं की नाही एक्सपल्सचं, तुम्ही बघाल ह्या ठिकाणी हे की नाही हे डुअल टोन असल्यामुळे या ठिकाणी ही शिलाई असते आणि पावसाळ्यामध्ये की नाही म्हटलं तरी या शिलाईमधून पाणी आतमध्ये जातं आणि त्याचमुळं हे फोम बघाल तुम्ही खराब झालेला आहे. सो आत्ता मी जे त्यांना सांगितलं आहे आपल्याला फक्त आहे की नाही सिंगल कवरमध्ये बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून की नाही कुठे स्टिचेस येणार नाहीत. आणि त्याचा कारण असं आहे की स्टिचेस नाही आलं म्हणजे ऑब्व्हियसली आपलं पाणी जे आहे ते खालती जाणार नाही आणि आपलं फोम जे आहे ते खराब होणार नाही. सो एकंदरीत हे आहे. आता यालाच ते ब्रॉड करणार आहेत. दुसरं नवीन फोम तुम्ही बघाल या ठिकाणी या पद्धतीचं जे आहे की नाही सॉफ्टमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं फोम आपण आता यूज करत आहे. दादा मला एक साधारण सांगा की हे जे फोम आहे हे फोम कोणतं आहे, म्हणजे काय बोलतो, याला नाव आहे का काय? हे ऍक्च्युली याच्यामध्ये जे हा फोम येतो ना, हा हा एकदम सॉफ्ट क्वालिटीचा फोम आहे. ऍक्च्युली आपला जसं हे वाला सीट आहे, हा हा आपला हे ओरिजिनल सीट आहे, तशी ही क्वालिटी तशी ही पण क्वालिटी. हा 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 त्याला जे आहे ना याला काही मोड वगैरे नसतं, बरोबर प्लेन एक शीट येते. बरोबर. म्हणजे तुम्ही याच्यावरती तुम्ही ऍडजस्टमेंट करून लावू शकता. ओके म्हणजे तेवढंच तुम्हाला ते बसायला कम्फर्टेबल राहतं. बरोबर बरोबर त्यामध्ये तुम्हाला जशा पॅटर्न मध्ये बनवायचा तशा पॅटर्न मध्ये तुम्ही बनवू शकता. बरोबर. काय आता आम्ही याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का, जर तुमची हाईट तुम्हाला वाढवायची नसेल, हा तुम्हाला सीट कम्फर्टेबल जर पाहिजे असेल, बरोबर तर आम्ही काय करतो ओरिजिनल स्टॉक सीटची कमीत कमी अर्धे ती 1 इंच बरोबर. अशी एक लेअर कट करतो. हा 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 नंतर मग दुसरी वाली लेअर टाकतो. बरोबर. सॉफ्ट क्वालिटी. बरोबर म्हणजे त्यामध्ये काय होतं तुमची हाईट पण नाही वाढत, बरोबर. बसायला तेवढंच ते कम्फर्टेबल राहतं. बरोबर. एक साधारण तुम्ही बघाल आता आपल्या बाईकचं सीट जे आहे ते आता इनिशियल फेजलाच आहे, पण एवढी थिकनेस वाढली आहे पिलियनची, बरोबर. म्हणजे हे 1 इंच 1.5 इंच ना दादा, 1.5 इंच दोन्ही साईडने वाढली आहे. आणि असंच आहे की नाही आता वेळ तर आपण वाढवणार आणि त्याच्यानंतर वरतून एक आता फोम येणार जो इकडे आहे तुम्ही बघाल हा सॉफ्टवाला. सो एकंदरीत आता काम चालू आहे. असं साधारण किती वेळ लागतो दादा हे सगळं सेट होण्यासाठी? प्रॉपर जर करतो म्हटलं ना तर जवळपास actually आम्ही काय करतो सीट सोडून घ्यायला लावतो कस्टमर. हां 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 घेतल्यानंतर काय होतं आपण प्रॉपर टाइम देऊन प्रॉपर फोकस देऊन आपण प्रॉपर सीट बनवू शकतो. बरोबर बरोबर. याला काही एवढा टाइम लागणार नाही. हां हां करतो म्हटलं जवळपास 2.5-3 घंटे लागतो. ओके, 2.5-3 तास लागणार. बरोबर. म्हणजे एक साधारण ते इकडे जर कुठलं सीट आलं तर ठेवूनच घेतात जेणेकरून ते प्रॉपरली होण्यासाठी, आणि हे काम प्रॉपर होण्यासारखंच आहे, बरोबर. आणि आतापर्यंत जे तुम्ही बघताय की असं त्यांनी व्यवस्थित आता पॅच लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हळूहळू जसं जसं प्रोग्रेस होईल तसं तसं आपल्याला कळेल आपलं सीट जे आहे ते लुक येणार आहे त्याचा. सो एक साईडून बघताय तुम्ही आता ब्रॉड करायचं सध्या तरी काम चालू आहे. तुम्ही इथे बघाल हे देखील त्यांनी सीट मेट्योरचं सीट बनवलेलं आहे. मेट्योर 650 आहे. त्यानंतर इथे बघाल तुम्ही GT आहे ना, GT 650 आहे.
त्यानंतर इथं स्वतःची आहे साई सीट कवरचे जे मालक आहेत त्यांची हिमालयन आहे, त्याचं देखील त्यांनी सीट बघाल तुम्ही स्प्लिट सीट केलेलं आहे इकडे. त्याचबरोबर आता आहे की नाही आपलं इथं तुम्ही बघाल आपल्या एक्सपल्सचं देखील काम चालू आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं ना तर बिग बाईक्सचा देखील त्यांना अनुभव आहे. चांगल्या चांगल्या बाईक्स इथे येतात आणि त्यांचे सीट कवर ते बनवून घेतात, कारण की स्वतः मालक जे आहे ते रायडर असल्यामुळं त्यांना खूप जास्त अनुभव आहे आणि त्याचमुळे आहे की नाही अशा बिग बाईक्स इथे येऊन त्यांचे सीट जे आहे मॉडिफिकेशन करत असतात. तुम्ही बघाल इथं फक्त हे साईज सीट कवर आणि सीट मॉडिफिकेशन नाही तर ॲक्सेसरीज देखील आहे. आतमध्ये आता आपण जाऊयात आणि बघूयात काय काय ॲक्सेसरीज आपल्याला बघायला मिळतात. तोपर्यंत आपलं सीट आहे हळूहळू आता त्याची प्रोग्रेस होत आहे. आणि इथं तुम्ही आता बघाल आपलं सीट कवर आहे की नाही आत्ता एवढं झालेलं आहे, आता लेवल करून घेतात. आणि तुम्ही बघाल इथं वेट किती वाढलेली आहे. टॉप व्ह्यूने जर बघायला गेलात तर 1-1.5 इंच इथून 1-1.5 इंच इथून वाढलेलं आहे आणि बॅक साईडला देखील हे वाढलेलं आहे. आता याच्यावरतून अजून एक फोम येणार, बरोबर दादा, आणि मग ते फायनल होणार. इकडे की नाही वाईड व्हरायटी ऑफ तुम्हाला बघाल रॉयल एनफिल्डचं आहे. इथे तुम्ही बघाल बकेट्सच त्यांनी बनवलेलं आहे. इथे हे ड्युअल टोनमध्ये तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर हे बघाल तुम्ही बर्गमॅनला किंवा मोठ्या बाईक्सला बसतं ते सीट इकडं आहे, स्टँडर्डचं आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघाल RX एमाची जी आहे त्या गाडीचं आहे. हे स्टँडर्ड बुलेटचं पुन्हा एकदा पाहायला मिळतं. अशा भरपूर वाईड व्हरायटी ऑफ तुम्ही बघाल ना इकडे सीट ते बनवत असतात. आता आतमध्ये जाऊन आपण बघूयात त्या एकदा जे स्टोअरचे ओनर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा नमस्कार. तर एक साधारण आहे ना आपल्याकडं कोणत्या कोणत्या बाईक्सचं किंवा किती बाईक्सचं आतापर्यंत काम झालेलं आहे थोडी मला माहिती हवी होती. आणि एकंदरीत आपल्याकडे सीट कवर जे आहे ते कोणत्या कोणत्या टाईपचे असतात ती माहिती हवी होती. हां नमस्कार, माझं नाव प्रेम कोरडे. मी जवळ या बिझनेसमध्ये 10 वर्षांपासून आहे. आमचं मेनली सांगायला तर आम्ही सीट कवरपर्यंत स्टार्ट केलं. त्यानंतर आम्ही आता आज म्हणजे मोर दॅन म्हणजे आता काउंट नाही गेलं कधी अशा, बरोबर, पण जवळजवळ म्हणजे 500,000 बाईक्स अशा सहज झाल्या असतील आमच्या. बरोबर. आम्ही जे आमच्याकडे मेन मला सांगायचं झालं तर आम्ही मेन सीट कवरमध्ये हे करतो. तुम्हाला सीट कम्फर्ट करायचं असेल तर आमच्याकडे कुशनचे लेयर्स असतात. त्यानंतर हे कम्फर्टेबल सीट कुशन आहे, जेल कुशन आहे. जेलमध्ये हे प्युअर जेल कुशन एक येतं आणि एक एअर सीट म्हणून येतं, बरोबर, हे सगळ्यांना माहिती असेल. हां माझं एक पर्सनली बिईंग अ रायडर, बिईंग इन टू दिस कम्युनिटी फ्रॉम अराउंड मोर दॅन 5 years. मी स्वतः म्हणजे कधीच जेल किंवा आर्टिफिशियल काहीच कधी प्रमोट नाही केलं. बरोबर, स्वतः माझ्याकडे जवळ 14-15 बाईक्स आहेत आता. बरोबर. मी कधी जे कुशनिंगचे लेयर्स असतात हां त्यालाच प्रमोट करतो, कारण की मी स्वतःचा माझा एक्सपिरियन्स आहे पर्सनल. बरोबर, आता प्रत्येकाचं वेगळं कम्फर्ट लेवल असतं. राईट, माझं जे कम्फर्ट आहे ते मला कुशनमध्ये आवडलं, त्यामुळे मी कुशनलाच हे करतो. बरोबर. कुशनचं एक चांगला आउटपुट येतो त्यावेळेस आपण राईड करतो. त्यावेळेस म्हणजे जे म्हणतो ना आपण की एक पीस ऑफ माइंड होतं आपल्याला. ते कुशन मध्ये मी जास्ती करून म्हणजे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. बरोबर. साई सीट कव्हर्स मध्ये सीट कव्हर्स होतं अँड एक्सेसरीज मध्ये आमचं मेनली हेल्मेट झालं, रायडिंग एक्सेसरी पॅन्ट, जॅकेट, रायडिंग ग्लोव्स, रायडिंग बूट्स. हेल्मेट पण आपल्याकडे सगळ्या ब्रँडचे, माझ्याकडे रायडा वगैरे सगळे ब्रँडचे. बरोबर. त्यानंतर तुम्हाला जॅकेट माझ्याकडे एक्झोर आहे, LS2 आहे, त्याच्यामध्ये असे भरपूर ब्रँड्स आहेत. बरोबर. त्याचबरोबर मला वाटतं लाईट्स आहेत, ऑक्स लॅम्प असतील. लाईट्सला पण आमच्याकडे ऑक्स लाईट्स आहेत. नंतर मॅडॉग आहे त्याच्यामध्ये. आमच्याकडे मिनी टॉईज वगैरे असतात. परत जे आजकाल खूप ट्रेंडिंग मध्ये आहे जे स्क्रीन्स असतात बाईक्सला, कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, त्या स्क्रीन्स असतात आमचं. आम्ही हॉर्नचं पण काम करतो. बरोबर. लाईट्सची पूर्ण रेंज असते आमच्याकडे ब्रेक पॅड्स वगैरे पण असतात, एंगेजचे वगैरे, क्रँक वन, सिरेमिक वगैरे. आपल्याकडे BMC एअर फिल्टर वगैरे परफॉर्मन्स अपडेट्स पण आम्ही करतो. गुड. जसं की पॉवर टॉनिक झालं, त्यानंतर BMC एअर फिल्टर झालं. बरोबर. तुम्हाला गाडी ट्युनिंग करायची, कोडिंग वगैरे करायची गाडी, ते पण तुम्हाला करून देतो. म्हणजे आता फ्युलेक्स मध्ये पण डील करतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्टोअरला होतात की अजून तुमच्या दुसऱ्या कुठल्या ब्रांचेस आहेत? तुम्हाला मेनली सांगायचं झालं की तुम्हाला एक थोडक्यात एक हिस्ट्री सांगतो. आमचं साई सीट कव्हर्स म्हणून ब्रँड, आमचं पुढे एक ब्रांच आहे, 2 किलोमीटर पुढे आहे. ती बॉम्बे सापरजला आहे, खडकी साईडला. तिथं आमचं जवळ 40 वर्ष पहिले तिथं वडिलांनी स्टार्ट केलं ते. बरोबर. तिथं फक्त सीटचं काम होतं. त्यानंतर दुसरं ब्रांच आमचं विश्रांतवाडीचं आहे, साई सीट कव्हर आणि एक्सेसरीज. बरोबर. आमचं मिक्स आहे सगळं, सीट कव्हर आणि एक्सेसरीज सगळं. त्यानंतर आमचं अजून एक थर्ड ब्रांच आहे, थोडंसं तिथं प्रीमियम. बरोबर. तिथं सीटचं काम नाही होत, पण तिथं मग तुम्हाला हेल्मेट्स, जॅकेट, पॅन्ट, रायडिंग बूट्स वगैरे ते सगळं प्रीमियम रेंजचे भेटते. बरोबर. ते शास्त्रीनगरला आहे, कल्याणनगरचं. बरोबर. इथंच येऊन आपल्या गाडीचं सीट आपण का मॉडिफाय करतो. तर मला देखील एकाने रिकमेंड केले होते सीट कवर. पुण्यामध्ये अशी काही नावाजलेली आहे जे फक्त आपल्याला यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला बघायला मिळतात, पण ती दुकानं सोडून देखील काही अशी दुकानं आहेत जिथं आपल्याला खरंच आहे की नाही टॉप नॉच क्वालिटीचं सीट कवर बनवून मिळतं किंवा मॉडिफाय करून मिळतं. आपल्याला जसं हवं आपल्या बॉडीनुसार, आपल्याला बॅक पेन नको व्हायला, ह्या सगळ्या गोष्टीची की नाही ते काळजी घेतात आणि त्यानुसार आपल्याला सीट कवर बनवून मिळतं. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल जी प्रोसेस
प्रोसेस चालू आहे, जी प्रोग्रेस झालेली आहे ती अगदी बेस्ट आहे. मी देखील आता बसून बघितलं, सो ते मला कम्फर्टेबल वाटत आहे. आणि एकंदरीत आपल्याला की नाही ते सजेस्ट करतात, म्हणजे त्यांच्याकडे जेल सीट देखील आहे, फोम आहे, त्यांच्या एअर सीट देखील आहे. पण कुशनिंगमध्येच का घ्यायचं, कारण की स्वतः ओनर रायडर असल्यामुळं त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं की लॉंग रूटसाठी की नाही हे जे कुशनिंगचे कुशनिंगचे जे सीट असतात तेच बेस्ट असतात. आणि त्याचमुळे की नाही आपण कुशनिंगमध्येच ते मॉडिफाय करून घेत आहे. साधारण इथं ज्यावेळेस तुम्हाला सीट बनवायचं असेल की नाही 2 ते 2.5 तास तुम्ही काढून नक्की या, कारण की सीट झाल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला सीट कवर देखील स्टिचिंग करून घ्यायचं आहे आता नवीन सीटनुसार, त्यामुळं थोडाफार वेळ लागतो. त्याचबरोबर एक गोष्ट मेन्शन करायची मला, इथं त्यांनी की नाही आपल्याला एम्बॉसिंग करून देखील देतात, त्याचबरोबर आपल्याला एम्ब्रॉयडरी करून देतात. त्यानंतर ते ड्युअल टोनमध्ये जर तुम्हाला कुठला कलर हवा असेल, बाईकचा कलर मॅच करायचा असेल, तर ती सगळी फॅसिलिटी आपल्याला इथं करून मिळते. त्याचमुळं व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे, हेच मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. आता ऑलमोस्ट की नाही आपलं सीट फायनलच झालेलं आहे. फक्त आता की नाही बॅक सपोर्ट आपल्याला कुठंपर्यंत हवा आहे त्यासाठी एकदा आपण बसून बघूयात. सो साधारण आता आपण आपली पोझिशन जी असते बसण्याची ती अशी असते. सो तुम्ही बघाल त्याच्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करायला लागेल, बरोबर. एवढं असेल म्हणजे एवढं बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने. मग आप मुझे सिर्फ इतना बताना कि तुम्हारा एक्सपीरियंस कैसा है. एक्सपीरियंस बहुत अच्छा है, ठीक हाँ। है। हर प्रकार की बाइक और हर टाइप के मॉडल्स के लिए आपके कंफर्ट के बेसिस में आप अपना सीट को कस्टमाइज़ कर सकते हैं। यस, बहुत सारे सीट एसेसरीज़ के शॉप्स हैं, बराबर. बट वाई साइंस सीट एसेसरीज़, क्योंकि यहाँ पे जो सीट और कस्टमर सेटिस्फेक्शन है हाँ. वो एक अलग लेवल पे है। और नॉट ओनली वन टाइम परचेसिंग, लेकिन Right. आपको सीट कस्टमाइज़ करवाने के बाद भी मूविंग फॉरवर्ड अगर कुछ प्रॉब्लम आता है या हाँ. कुछ आपको और अल्ट्रेशन करवाना है, हाँ हाँ. so science seat is always welcome to you. एंड वैल्यू फॉर मनी है हम वैल्यू फॉर मनी इतना कम कॉस्ट या इतना रिजनेबल कॉस्ट आई वुड से हाँ. आपको हार्डली आप ढूंढ पाओगे कहीं स्पेसिफिकली इन पुणे, मुश्किल है। राइट. और बहुत सारे मतलब लोग क्या करते हैं, अगर सीट बनाना होगा ना तो यूट्यूब पे सर्च करते हैं. तो मैंने कहाँ पे भी नहीं देखा था. मुझे भी ये जो सीट कवर का दुकान है ना, किसी ने तो रिकमेंड किया हुआ है. सो माउथ पब्लिसिटी बहुत ज़्यादा हो रही है. हाँ, हाँ. यूट्यूब या फिर डिजिटल इसके बेसिस पे आप अगर जाते हो तो आई वुड से कि आप इंस्टेड ऑफ गोइंग थ्रू दी यूट्यूब वीडियो, हाँ. राइट. अगर आपके फ्रेंड्स एंड सर्कल्स में है, Right. ठीक है, अगर वो आपको प्रॉपर एडवाइस देते हैं, हाँ. आप वहीं जाओ। और Right. मेरे साइड से पर्सनली एडवाइस रहेगी फॉर एनी एसेसरीज, बाइक एसेसरीज या सीट एसेसरीज, कुछ भी हो, बरोबर. दिस इज द परफेक्ट प्लेस। थँक्यू सो मच. आणि आपण कस्टमरचा का फीडबॅक घेतला मी तुम्हाला सांगतो. आता मी तर व्हिडिओ बनवते, तुम्हाला असं वाटत असेल की फक्त व्हिडिओसाठी मी चांगला बोलतो आहे, तर तसं काय नाही आहे. इकडे खूप कस्टमर आहेत, तुम्ही बघितले असेल बिग बाईक्स तिकडे येत आहेत आणि त्या कस्टमरला ते सॅटिस्फाईज करत आहेत. म्हणजे नक्कीच यांचं जे काम आहे की नाही ते चांगलं आहे. आता आपल्याला इथून बाईक घेऊन जायची आणि आपल्याला सीटचं काम करायचं आहे की नाही, म्हणजे जिथं आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे ते इथून 5 मिनटावरती आहे. सो तिकडे जाऊयात आणि वरचं आपण कवर बनवून घेऊयात. तुम्ही बघाल आता आपण साईज सीट कवरचे आहे की नाही, म्हणजे जिथे फक्त सीट कवर बनवले जातात त्या ठिकाणी आलेलो आहे. आपलं सीट आहे की नाही आपण त्या दुकानामध्ये बनवून घेतलं होतं. सगळं कुशनिंगचं काम झालेलं आहे, तुम्ही प्रॉपर बघाल. आणि इथं आहेत की नाही ते बनवून आपल्याला भेटणार आहे. जे ओनर होते त्यांचे वडील इथं काम करतात, मागच्या 40 वर्षांपासून त्यांना एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बघाल ड्युएल टोनमध्ये वगैरे त्यांनी आहे की नाही सगळे सीट्स कवर इथं बनवलेले आहेत. सो आता त्याच पद्धतीचं जे काही आपल्याला हवं त्या पद्धतीने त्याने कस्टम करून आपल्या बाईकच्या सीटवरती की नाही ते सीट बनवून देणार आहेत. स्टिचिंग वगैरे सगळ्या गोष्टीत की नाही ते इथंच होतं. सो तुम्हाला जर फक्त सीट कवर बनवायचं असेल की नाही तर विश्रांतवाडीच्या त्यांच्या ह्या स्टोअरला तुम्हाला व्हिजिट करायला लागेल, जिथं तुम्हाला सीट कवर बनवून मिळतील. आणि कुशनिंगचं वगैरे जर काम प्रॉपर तुम्हाला करायचं असेल तर मागे आपण जे दाखवलं होतं की नाही विश्रांतवाडीच्या पोलीस चौकीपासून अगदी 2 मिनटावरती ते आहे. सो त्या ठिकाणी तुम्हाला ते कस्टम करून वगैरे भेटेल. एकंदरीत काय तर ह्यांच्या 2-3 ब्रांच असल्यामुळं आणि 40 वर्षांचा यांच्या काय म्हणू शकतो 40 वर्षांपासून यांना एक्सपिरियन्स असल्यामुळे की नाही टॉप नॉच क्वालिटीचं आपल्याला नक्कीच सीट बनवून भेटणार आहे. सो हे दिसतंय आपल्याला. नक्कीच बघूयात आपण आता फिनिशिंग आपल्याला कशी मिळते. सो एक फायनली आता संध्याकाळ झाली, आपण दुपारी आलो होतो. साधारण चांगलं काम करण्यासाठी वेळ लागतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुम्ही बघत असाल गाडीचा लुक किती इन्हान्स झालेला आहे आणि अगदी कम्फर्टेबल मला हवं तसं जसं काय म्हणतो आपण सीट आता आपलं झालेलं आहे. जर तुम्हाला कुठला नवीन पॅटर्न करायचा असेल, तुमच्या कुठली आयडिया असेल, कस्टम काय करायचं असेल, एम्ब्रॉयडरी असेल, एम्बॉस असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला करून मिळतात. पण आपल्याला प्लेन आणि सिम्पल ठेवायचं होतं म्हणून ऑब्व्हियसली आपण आता ही गाडी अशी आहे की नाही असा लुक इन्हान्स झालेला आहे आणि हे सीट बनवलेलं आहे. एकंदरीत काय तर साही सीट कवर आणि ॲक्सेसरीज जे काय आहे की नाही तिथं चांगली आपल्याला
आपल्याला सर्व्हिस भेटलेली आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा माझा फक्त अट्टास होता आजचा. आणि पॅन इंडियामधून जर कोणाला आपल्या बाईकचं सीट इथं पाठवायचं असेल तर ती देखील त्यांच्याकडं फॅसिलिटी आहे मी म्हणू शकेल. खालती आपण त्यांचं आहे की नाही त्यांचं स्टोअरचं नाव दिलेलं आहे, तुम्ही बघत असाल खालती त्यांचा मोबाईल नंबर आहे, इंस्टाग्राम ID आहे. कुठल्या पण एका ठिकाणावरून तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. आणि ही जर तुम्हाला काय म्हणू शकतो फॅसिलिटी हवी असेल तर त्यांना कनेक्ट करून तुम्ही विचारू शकता की कशा पद्धतीनं ते वर्कआउट होईल तुमच्यासाठी. जर तुम्हाला डायरेक्ट स्टोअरला व्हिजिट करायची असेल तर त्याचा ॲड्रेस तर खालती दिलेलाच आहे, पण एक जवळचं जर सांगायचं म्हटलं तर विश्रांतवाडी जे बरोबर ना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जरी तुम्ही आलात तरी तुम्ही ह्या स्टोअरला अगदी तिथून 1 मिनिटावरती स्टोअर आहे चालत. सो तुम्ही येऊ शकता आणि ही तुम्ही काय म्हणू शकता तुमची सीट तुम्ही मॉडिफाय करून घेऊ शकता. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन गोष्टी आपल्या एक्सपल्सवरती आपल्या रॅप्टरवरती जर बसवायच्या असतील तर मला नक्की सजेस्ट करा. आपल्या चॅनलवरती आपण बाकीच्या काही गोष्टी आपल्या रॅप्टरवरती ज्या काही बसवल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या व्हिडिओ आपण टाकलेल्या आहेत, त्या देखील एकदा नक्की चेकआउट करा.